नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मनपा विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्या नागरिक तसंच दुकानदारांवर कारवाई करून प्रत्येकी 200 रुपये दंड वसूल करण्यात आला। अनेक नागरिक कोरोनाची भीती न बाळगता बिना मास्क फिरत असल्यामुळे याचा इतरांना कोरोना होण्याचा धोका वाढतो, म्हणून सदर कारवाई नाशिक रोड पोलीस ठाणे आणि नाशिक रोड विभागीय कार्यालयाच्या वतीनं करण्यात आली। या कारवाईचे वेळी नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला। यावेळी नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली तसंच दिलीप मेणकर यांच्या समवेत संजय गोसावी, विजय जाधव तसंच कर्मचाऱ्यांनी 70 नागरिकांवर कारवाई करून दंड वसुली केली। सध्या जगभर जे काही कोरोनाचं थैमान सुरू आहे आणि कोरोनाचा जो प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय, त्याच्यामुळे रुग्णांची संख्या पण दिवसागणिक वाढते। ही बाब लक्षात घेता हा आजार होऊ नये म्हणून जे काही 2-3 उपाय त्याच्यावरती आहेत, ते महत्त्वाचे म्हणजे मास्क लावणं आणि सामाजिक अंतर ठेवणं। या 2 गोष्टींचं पालन होताना दिसत नाही, म्हणून थोडंसं पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिकेच्या वतीने आम्ही एक संयुक्त मोहीम घेतो आहे की जे लोक अनेकदा सांगून देखील मास्क वापरत नाही, मास्क नाकातोंडावर ठेवत नाही, त्यांच्यामुळे सर्व समाजाला धोका आहे। कारण एखाद्याला जर त्यापैकी आजार असेल तर तो इतरांना होऊ शकतो। सक्तीने लोकांनी मास्क लावावा या दृष्टीने आम्ही आज दंडात्मक कारवाईसाठी पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका कारवाई करणार आहोत। ही कारवाई दररोज चालू राहणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती राहील, त्यामुळे लोकांनी मास्कचा वापर करावा असं नम्र आवाहन आम्ही त्यांना करत आहोत, जेणेकरून हा आजार पसरणार नाही, इतरांना त्याचा धोका होणार नाही। या दृष्टीने सर्वांनी काळजी घेण्यासाठी ही मोहीम आहे। याचा उद्देश एकच आहे, सामाजिक हेतू आम्ही ठेवतो आहे की समाजाला आरोग्यापासून आम्हाला जपायचं आहे। दंड आम्ही जो काय करणार आहोत 200 रुपये सुरुवातीला आम्ही दंड करणार आहोत, तो 500 रुपयापर्यंत पण जाईल, परंतु अजून लोकांना त्याची कल्पना यावी। काही लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील किंवा इतर कारणामुळे मास्क वापरत नसतील, तर त्यांना थोडंसं एक समज म्हणून आम्ही सुरुवातीला देतो आहे, पण दंडाची रक्कम वाढू शकते, त्यात काही शंका नाही। दंड केला जाईल आणि कारवाई केली। नागरिकांसोबत अनेक विभागामध्ये कुठे कुठे या ठिकाणी हे आता आम्ही ते ठिकाणं पोलीस डिपार्टमेंटने आम्ही करू आणि काही चौक जे आहेत साधारणपणे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे, उदाहरणार्थ आपला फ्लायओव्हर ब्रिज आहे, इथे बाजार आहे, त्या बाजारामध्ये फिरणारे असतील, मार्केटमध्ये फिरणारे असतील, असे स्पॉट आम्ही निवडणार आहोत। कदाचित नागरिकांसोबत फ्रूटवाले विशेष त्यांच्यावर पण कार्य होणे गरजेचे आहे। हां, निश्चितच खरेदीदार आणि विक्रेता ह्या दोन्ही सर्व समाजाचाच घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यांना देखील आम्ही कारवाईमध्ये समाविष्ट करणार, त्यांनी वापरणं गरजेचं आहे। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ, नाशिक रोड।